एखाद्या बॉक्सरच्या स्टाईल प्रमाणे एका आमदारानं सरकारी कर्मचाऱ्याला खूप धुतले. त्याचं कारण असं की बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार जे नेहमी वादात असतात, संजय गायकवाड हे 9:30 वाजता आकाशवाणीच्या आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये जेवण करण्यासाठी गेले. त्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना डाळ खिचडी वाढली, परंतु डाळ खिचडी वाढल्यानंतर पहिला घास मी खाल्ला, तो थोडासा आंबट लागला आणि आंबट लागल्यामुळे त्यात लिंबू टाकलं असेल म्हणून आंबट असेल, म्हणून आमदार संजय गायकवाडांनी दुसरा घास घेतला, तोही आंबट लागला आणि मग मात्र संजय गायकवाड यांची सटकली. जशी त्यांची सटकली तसं त्यांनी त्या ठिकाणी आकाशवाणीच्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला धुवायला सुरुवात केली. मला शिळ जेवायला देतोस म्हणून थेट ते कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेले. आता लुंगी आणि वडेलवर असणारे हे आमदार नुसते धावूनच गेले नाही, तर त्यांनी त्याच्या कानसाला चांगल्या 2-3 भिडकवल्या. आता हा मुद्दा सगळ्या महाराष्ट्रात गाजू लागलाय. तसं पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे हे आमदार खऱ्या अर्थानं ज्यांना सुसंस्कृत, चांगले राजकारणी किंवा तत्वाचे राजकारणी म्हणून महाराष्ट्रात जी आपली प्रतिमा म्हणून पाहतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे आमदार आहेत. आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या सोबत त्या पक्षामध्ये असलेले आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणामुळे आता चांगलाच वाद ओढून घेतला आहे. तसं पाहिलं तर त्यांच्यासाठी वाद हे प्रकरण नवीन नाही, कारण याच्याही पूर्वी हे आमदार जे आहेत ते वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्रात चर्चेत होते. त्याचं कारण असं की हे संजय गायकवाड जे आहेत त्यांनी मधल्या काळात गळ्यामध्ये एक सोन्याचं ब्रासलेट घातलं होतं आणि त्या ब्रासलेटच्या वादामुळे संजय गायकवाड चांगले संकटात आले होते. आता आपल्या पक्षाची प्रतिमा आपल्या संगतीमुळे मलिन तर होणार नाही ना, अशी भीती आमदारांना वाटल्यानंतर त्यांनी काही काळ गळ्यातलं ब्रासलेट काढूनही ठेवलं. हे आमदार नेहमीच वादात असतात. एकदा तर चक्क उपमुख्यमंत्री अजितदादांनी शिंदे समोरच त्यांचे कान टोचल्याचं आपण पाहिलं होतं. आता शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांची अनेक अपेक्षाही विधानं महाराष्ट्रात सतत चालू असतात. आता आकाशवाणी कॅन्टीनचं प्रकरण तसं पाहिलं तर नवीन नाही, कारण याच्याही पूर्वी सरकारी खर्चात चाललेले वसतिगृह, आश्रमशाळा, वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी थांबे आणि पर्यटनाच्या ठिकाणची सरकारची निवासस्थानं यांच्यामध्ये शिळे अन्न खायला दिल्याचे किंवा अनेक प्रकारच्या शालेय योजनेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची उदाहरणं आपण महाराष्ट्रात ऐकली असतील. मग त्याप्रमाणे एकदा आमदाराला शिळं अन्न खायला मिळालं तर बिघडलं कुठं? उलट याच्यामुळे त्या आमदाराला सामान्याची जाणीव व्हायला पाहिजे होती. परंतु याच्यावर उपाय म्हणून सदर कर्मचाऱ्याला नोटीस देणं, त्याला सस्पेंड करणं हे ऑप्शन असताना त्याच्यावर सरकारच्या कानूनुसार कारवाई न करता त्यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्याचं म्हटलंय. ते हाणमार करून फक्त थांबले नाही, तर त्या घटनेचा व्हिडिओ करून त्यांनी सोशल माध्यमांमध्ये व्हायरल सुद्धा केलाय. याच्यामुळे तर आता माध्यमांमध्ये चांगलीच अडचणीत आली. तसं पाहिलं तर हे जे संजय गायकवाड आहेत ते मधल्या काळात बळीराजा जो नेहमी शेतीमध्ये राबतो त्याला शिवीगाळ केल्याच्या कारणातूनही चर्चेत आली होती. चक्क त्यांनी एका शेतकऱ्याला फोनवरती शिवीगाळ केली होती, तेव्हाही त्यांची चांगली गोची झाली होती. आज निकृष्ट जेवण दिलं म्हणून पुन्हा एकदा संजय गायकवाड चर्चेत आले. तसं पाहिलं तर मधल्या काळात आताच उद्धव आणि राज ठाकरेंनी जेव्हा महाराष्ट्रात मराठी भाषा वाचली पाहिजे म्हणून मराठी भाषिकांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला, त्याच वेळेस या आमदारानं असं विधान केलं होतं की हिंदी तर सक्तीची कराच, पण हिंदी बरोबर उर्दू भाषा सुद्धा पहिलीपासून शिकवायला सुरू करा. आणि मराठी माणसांच्या भावना चांगल्या दुखवल्या गेल्या होत्या. आता यांच्या अशा बेताल विधानाने त्यांचे नेते म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याला चांगलाच ताप झालाय. आता हे आमदार जे आहेत यांच्यावर पक्ष काय कारवाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण एका आमदारानं बनियलवरती आणि अंडरवेअरवरती उभा राहून त्या कर्मचाऱ्याला मारहाण करत असताना त्या आमदाराचे काही कार्यकर्ते आजूबाजूला उभा होते, परंतु त्या कर्मचाऱ्याला वाचवायचा कुणीही प्रयत्न केला नाही. झालं एखादी धुपड कानात लावली असती तर भाग वेगळा, परंतु एखाद्या बॉक्सरच्या सारखं त्यांनी त्याला मारत होते. आणि हा मुद्दा चक्क शिवसेनेचे उबाठाचे आमदार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सभापतींच्या समोरच बोलून दाखवला. त्याच्यामुळे या प्रकरणात चांगली रंगत वाढली. पुढच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षांतर्गत किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आता संजय गायकवाडांवर काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. धन्यवाद.